राज्य वक्फ मंडळाची 103वी बैठक पार पडली। आज आम्ही या बैठकीमध्ये विशेष असे निर्णय काही घेतले। त्यापैकी आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आमखास मैदानावर जे आपलं फुटबॉल स्टेडियम होणार होतं आणि त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला होता, महाराष्ट्र शासनाकडे, नगर विकास विभागाकडे। 109 कोटीचं त्याचं बजेट होतं। पण काही कारणास्तव मध्यंतरी तिथे ऑफिसेस होणार आहेत म्हणून एक थोडा प्रॉब्लेम पण झालेला होता। तर त्यासाठी आज अधिकृत असा ठराव त्यासाठी आम्ही आज घेण्यात आला वक्फ मंडळाकडून आणि त्यांना लवकरच आम्ही नाहरकत पाठवू। दुसरी गोष्ट, तो जो 103 कोटीचा प्रस्ताव आहे पाठवलेला, तो शासनाकडे पडून होता निधी अभावी महाराष्ट्र शासनाकडे। परंतु आम्ही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने केंद्र सरकारकडे PMJVK नावाची स्कीम आहे, त्या स्कीम अंतर्गत या स्टेडियमला निधी आणण्यासाठी आम्ही केंद्रीय मंत्र्यासोबत आणि महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक मंत्री माननीय दत्ता भरणेजी यांच्यासोबत चर्चा केली। चर्चेअंती आता हे 109 कोटीचं जे बजेट होतं त्याच्यामध्ये आम्ही जागा आमच्याकडे असल्यामुळे इंडोर्स काही गेम्स आहेत, टेबल टेनिस असेल, लॉन टेनिस असेल, जे काही बिल्डिंगमध्ये असणारे ते गेम्स पण त्याच्यामध्ये ॲड करतोय। आम्हाला महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक मंत्री दत्ता भरणेजी आणि केंद्रीय मंत्र्याकडून 200 कोटीपर्यंत त्याचं बजेट आम्हाला मंजुरी देण्याचं प्राथमिक दृष्ट्या त्यांनी होकार दिलेला आहे। त्याच्यामुळे आजच आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि त्यासोबतच जिल्हा क्रीडा अधिकारी बीड अशाच प्रकारचं स्टेडियम जवळपास 200 कोटी बजेट असणारं, जे आपलं 109 कोटीचं बजेट आहे ते 200 कोटी केलेलं आहे। त्याच्यामध्ये अजून गेम्सची त्याच्यामध्ये आपण हे करणार आहोत। सेम असं स्टेडियम बीडला पण वक्फ मिळकतीवर होणार आहे। असे 200 कोटीचे 2 प्रोजेक्ट केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनामार्फत पाठवण्यात येणार आहेत। त्याबाबत प्राथमिक चर्चा देखील दोन्ही मंत्रालयासोबत झालेली आहे आणि आज सकाळी अधिकृत अशी वक्फ मंडळासोबत जिल्हा क्रीडा अधिकारी छत्रपती संभाजीनगर, जिल्हा क्रीडा अधिकारी बीड यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आणि त्यांच्याकडून एक सविस्तर प्रस्ताव जिल्ह्याच्या दृष्टीने काय गरज आहे हे पुढच्या बैठकीत आम्ही त्यांना तयार करण्यास सांगितलं आहे। त्यानंतर जे तर स्थानिक जिल्हाधिकारी दोन्ही जिल्ह्याचे आणि नगरपालिकेशी संबंधित अधिकारी यांच्यासोबत अधिकृत एक बैठक पार पडेल। दुसरा विषय की आमच्याकडे जे काम लोकांचे गतिमान होण्याकरिता जे मॅनेजमेंटचे स्कीम असतात ते गतिमान करण्यासाठी आम्ही जी प्रक्रिया मुख्यालयात राबवली जायची त्याच्या तपासणीची, ती प्रक्रिया आता आम्ही एक मॉडेल स्कीम तयार केली आणि ज्या जिल्ह्याची योजना असेल, ज्या जिल्ह्याचं मॅनेजमेंटचं प्रपोजल असेल, त्याच जिल्ह्याच्या अधिकाऱ्याने वक्फ जिल्हा अधिकाऱ्याने तयार करून परिपूर्ण असा इथं पाठवायचा आहे। मागील काही दिवसापासून ह्या प्रक्रियेमुळे आमचं मॅनेजमेंट देणे संबंधीचं कामकाज बंद होतं, परंतु आता आम्ही सगळे ते सुरू केलेले आहेत। जुलै फर्स्ट वीकमध्ये जितके पण आमच्याकडे प्रस्ताव सादर झालेले आहेत ते आम्ही जुलै फर्स्ट वीकमध्ये जे काही प्रस्ताव सादर होतील ते आम्ही 1 महिन्याच्या आत निकाली काढणार आहोत। त्यानंतर या निर्णयामुळे सर्वांचे जे काम आहे ते लवकरात लवकर होणार आहे। या निर्णयामुळे ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत आमच्या, जे मॅनेजमेंट नसल्यामुळे त्याच्यामध्ये त्या मिळकतीची देखभाल होत नाही, प्रॉपर्टीचं संरक्षण होत नाही, या निर्णयामुळे ते गतिमान होणार आहे आणि आमच्या मिळकती सुरक्षित होणार आहेत। त्यानंतर 143 महाराष्ट्रातले इन्स्टिट्यूशन आम्ही डायरेक्ट कंट्रोलमध्ये घेण्याचा आज हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। 143 इन्स्टिट्यूशन आम्ही डायरेक्ट कंट्रोल घेण्यात आलेले आणि वक्फ बोर्डामार्फत आता त्याचं आम्ही देखभाल करणार आहोत, त्याचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे, याच्यापूर्वी पण मी सांगितलं होतं, आमचं जे इन्कम होतं वक्फ बोर्डचं, जे 23-24 मध्ये 6 कोटी रुपये उत्पन्न होतं, यानंतर 24-25 मध्ये ते उत्पन्न आम्ही जे काही जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिसेस केले, कर्मचारी नियुक्त केले, तेथील जिल्ह्याच्या ठिकाणी जे अधिकार दिले ऑगस्ट महिन्यामध्ये,
मी चेअरमॅन झाल्यानंतर आणि आमचे काही नवीन नियुक्त मेंबर आल्यानंतर एक निर्णय घेण्यात आला होता जिल्ह्याच्या ठिकाणी. त्या निर्णयामुळे डायरेक्ट आमचे ते उत्पन्न 6 कोटीचे मार्च एंडला 10 कोटी झाले. हे 10 कोटी रुपये आम्ही काय लोकांना खिशातून नाही काढले, लोकांना सर्व्हिसेस दिल्या, लोकांना तिथे आम्ही त्यांची कामे केली, म्हणून वक्फ फंडच्या स्वरूपात ते पैसे आमच्या वक्फ फंडच्या खात्यात आले. तर यापुढील आजच्या बैठकीत आम्ही आमचे जे काही ऑडिटचा स्टाफ आहे त्यांना एक आज टार्गेट दिलेलं आहे नेक्स्ट इयरचं 20 कोटी रुपयाचं. हे 20 कोटी रुपयाचं आम्ही पद्धतीने आमचं कार्य जे आहे ते मग त्याचं अप्रुव्हल आल्यानंतर मग ती बैठक ठेवायची आणि त्याच्यानंतर जी सुनावणी आहे ती सुनावणी घ्यायची, ती सुनावणीची तारीख निश्चित करायची आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या सुनावणीच्या संदर्भात जेवढे प्रकरण प्रलंबित आहे त्यांना नोटिसा काढायच्या. मग त्या वेळेस काय होतं की कोणाला नोटीस मिळते नाही मिळते, लोकांची गैरसोय होती. त्यामुळे ती सिस्टम बंद करून आता आम्ही प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार हा आमचा सुनावणीचा राहील. म्हणजे येथील आमच्या वकील बांधवांना सुद्धा ह्याचा फार मोठा फायदा होणार आहे की ते या तारखेला या दिवसाला ट्रिब्युनल किंवा हायकोर्टाची ती तारीख नाही ठेवतील आणि वक्फच्या मंडळाचे जे काही त्यांचे क्लायंट आहे त्यांना व्यवस्थित ते वेळ देऊ शकेल आणि त्यांना न्याय मिळेल. आणि त्याच गुरुवारचा दुसरा दिवस जो आहे शुक्रवार, त्या दिवशी वक्फ मंडळाची बैठक होईल. म्हणजे शेवटचा गुरुवार सुनावणी आणि शेवटचा शुक्रवार हा आमचा बैठकीचा दिवस फिक्स केलेला आहे आजच्या मीटिंगमध्ये. तो पण आम्ही एक निर्णय घेतला जेणेकरून लोकांच्या व्यवस्थित आम्ही सुविधा देऊ शकू आणि त्यांनी जे प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित आहे ते लोक न्यायाच्या प्रतीक्षेत असतात, त्यांना वेळेत न्याय मिळावा ह्या उद्देशाने आम्ही हा पाऊल उचललेला आहे.